त्यानंतर आपला फिफ्थ इन्ग्रेडियंट आहे तो तुमचा आयर्न ऑक्साइड. अँड द फंक्शन ऑफ आयर्न ऑक्साइड इज इट गिव्स द रेड कलर टू द ब्रिक्स. तर हे झाले तुमच्या ब्रिक अर्थ अँड इट्स कॉन्स्टिट्युएंट. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला ब्रिक तयार करायची तर ब्रिक तयार करताना ती जी काय आपण सॉइल युज करणार त्याच्यासाठी, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने कुठले कुठले घटक पाहिजे तुमचे? अल्युमिना, सिलिका, लाईम, मॅग्नेशियम, आयर्न ऑक्साइड. तर या प्रत्येकाचा काय एक पर्टिक्युलर रोल आहे. तर हे झाले तुमचे ब्रिक अर्थ अँड इट्स कॉन्स्टिट्युएंट. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचं आहे हार्मफुल इन्ग्रेडियंट्स ऑफ अ ब्रिक अर्थ. म्हणजे जे काय हार्मफुल इन्ग्रेडियंट्स असणार आहे अदर दॅन दिस, तर त्यांनी काय होणार तुमची ब्रिकची जी काय स्ट्रेंथ किंवा ब्रिक्सचे जे काय प्रॉपर्टी. सेकंड हार्मफुल इन्ग्रेडियंट्स दॅट नथिंग बट इज युअर अल्कलीज. It affects the overall appearance of the building as it causes efflorescence. तर मी तुम्हाला पाठीमागं पण पहा, ज्यावेळेस आपण ब्रिक्सचे टेस्ट घेत होतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं पहा, काही वेळेस काय होतं ब्रिक्स वरती काय होतं तुमचे असे व्हाईट स्पॉट येतात. तर ते व्हाईट स्पॉट कशामुळे होतात तुमच्या त्या अल्कलीमुळं. अँड अल्कली इज युअर वन ऑफ दी हार्मफुल इन्ग्रेडियंट ऑफ दी अर्थ ऑफ दी ब्रिक अर्थ. त्यानंतर थर्ड हार्मफुल इन्ग्रेडियंट इज आयर्न पायराइट्स. Then iron pyrites, it causes decomposition of bricks. तर आयर्न पायराइट्स मुळे काय होतंय, जे काय तुमच्या ब्रिक्स आहेत ते काय होतात, डिकम्पोज होतात. म्हणजे थोडक्यात काय होतात त्या त्यांचं जे काय मटेरियल ते कसं तुमचं लूज होतं. म्हणजे थोडक्यात काय आपण त्याला म्हणू शकतो त्या पुसतात. त्यानंतर फोर्थ हार्मफुल इन्ग्रेडियंट पेबल्स ऑफ स्टोन अँड ग्रॅव्हल. तर आता हे कसे हार्मफुल आहेत ते पाहू आपण. इट ब्रेक्स द युनिफॉर्मिटी ऑफ ब्रिक्स. म्हणजे थोडक्यात काय होणार आहे, जर ब्रिक्स मध्ये तुमचे स्टोन्स किंवा ते छोटे छोटे जर हाऊ दिस मटेरियल आर हार्मफुल. ऑर्गॅनिक मॅटर और व्हेजिटेशन ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ दिस ब्रिक बिकम्स मोर पोरस. जर ऑर्गॅनिक मॅटर किंवा व्हेजिटेशन त्याच्यामध्ये असेल त्या सॉइलमध्ये जर असेल तर काय होणार आहे, तुमच्या ब्रिक्स कशा बनतील, पोरस बनतील. तर हे झाले तुमचे हार्मफुल इन्ग्रेडियंट्स ऑफ द ब्रिक अर्थ. तर परत एकदा सांगतो, हार्मफुल इन्ग्रेडियंट्स ऑफ अ ब्रिक अर्थ आर फर्स्ट लाइमस्टोन, सेकंड अल्कलीज, third one iron pyrites, fourth pebbles of stone and gravel, and fifth one is your organic matter or vegetation. तर हे झाले तुमचे हार्मफुल इन्ग्रेडियंट्स ऑफ अ ब्रिक अर्थ. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला स्टडी करायचा आहे, दॅट्स नथिंग बट युअर टाइप्स ऑफ ब्रिक्स. तर त्यामध्ये टाइप्स ऑफ ब्रिक्स मध्ये परत तुमच्या दोन मेन टाइप्स पडणार. फर्स्ट वन कन्व्हेन्शन. हॅलो, आवाज येतोय सर्वांना? हो सर येतो. ओके, तर आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे टाइप्स ऑफ ब्रिक्स. तर त्यामध्ये फर्स्ट वन कन्व्हेन्शनल ब्रिक्स और ट्रेडिशनल ब्रिक्स. दिस इज द फर्स्ट टाइप. सेकंड टाइप इज स्टँडर्ड ब्रिक्स और मॉड्युलर ब्रिक्स. तर आता आपण फर्स्ट वन पाहू. दॅट्स नथिंग बट युअर फर्स्ट कन्व्हेन्शनल ब्रिक्स और ट्रेडिशनल ब्रिक्स. तर त्यामध्ये पाहू आपण. द कन्व्हेन्शनल ब्रिक्स आर द ब्रिक्स which are not standard in size. The dimensions of conventional bricks vary from 21 to 25 centimeter in length, 10 to 13 centimeter in width, and 7.5 centimeter in height in different part of country. The commonly accepted normal size of conventional brick is 23 centimeter
by 11.4 सेंटीमीटर बाय 7.6 सेंटीमीटर. म्हणजे ब्रिक जर तुम्ही बघितली तर फर्स्ट टाईप कुठला असणार तुमचं कन्व्हेन्शनल ब्रिक. तर त्या कन्व्हेन्शनल ब्रिक तुम्ही तिला कधी म्हणणार तर तिचे जे काय पर्टिक्युलर डायमेन्शन्स असणार आहेत त्याच्यामध्ये तिची लेंथ किती असणार तुमची 21 to 25 सेंटीमीटर, देन विड्थ 10 to 13 सेंटीमीटर अँड पर्टिक्युलर हाईट इज 7.5 सेंटीमीटर. जर हे तुम्हाला पर्टिक्युलर जर डायमेन्शन मिळाले तर ती कुठली असणार तुमची कन्व्हेन्शनल ब्रिक. आणि जे काही तुम्हाला साईटवरती ब्रिक्स मिळतात ते कुठले असतात तुमच्या कन्व्हेन्शनल ब्रिक्स. आणि जर कन्व्हेन्शनल ब्रिकची जर तुम्ही स्टँडर्ड साईज जर बघितली किंवा नॉर्मल साईज बघितली तर ती किती असणार तुमची 23 सेंटीमीटर बाय 11.4 सेंटीमीटर बाय 7.6 सेंटीमीटर. तर हे झालं तुमचं कन्व्हेन्शनल ब्रिक. दॅट्स नॉट बट दी फर्स्ट टाईप ऑफ ब्रिक्स. त्यानंतर सेकंड टाईप इज स्टँडर्ड ब्रिक्स और मॉड्युलर ब्रिक्स. तर त्यामध्ये पाहू आपण इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूशन हॅज सेट अप द स्टँडर्ड साइज ऑफ द ब्रिक. Such a brick is known as modular brick or standard brick. The normal size of modular brick is taken as 20 centimeter by 10 centimeter by 10 centimeter, but its actual dimensions are 19 centimeter by 9 centimeter and by 9 centimeter. म्हणजे स्टँडर्ड ब्रिक जर तुम्ही जर बघितली तर तिचे डायमेन्शन्स काय असणार आहेत ओनली सिम्पल 19 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर. जर हे डायमेन्शन्स मिळाले तर ते काय झाले तुमचे स्टँडर्ड ब्रिक. तर हे झाले तुमचे टू टाइप्स ऑफ ब्रिक्स. फर्स्ट वन कन्व्हेन्शनल ब्रिक अँड सेकंड वन इज युअर स्टँडर्ड ब्रिक. कन्व्हेन्शनल ब्रिक तुम्ही कधी म्हणणार ज्यावेळेस ब्रिकचे डायमेन्शन्स हे नॉर्मल असतील म्हणजे नॉर्मल डायमेन्शन्स असतील तर ते काय असतील तुमचे 23 सेंटीमीटर बाय 11.4 सेंटीमीटर बाय 7.6 सेंटीमीटर. तर ही डायमेन्शन जर तुम्हाला मिळाले तर ती कुठली असणार तुमची कन्व्हेन्शनल ब्रिक. आणि स्टँडर्ड ब्रिक और मॉड्युलर ब्रिक तुम्ही ब्रिकला काय म्हणणार ज्यावेळेस तिचे डायमेन्शन्स काय असतील तुमचे 19 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर. तर हे झाले तुमचे टाइप्स ऑफ ब्रिक्स. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे दॅट इज युअर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड ब्रिक. तर आता हे आपण आपल्या प्रॅक्टिकलच्या वेळेस पण बघितलंय तर जस्ट फक्त ऐकून घ्या. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड ब्रिक. फर्स्ट, इट शुड हॅव युनिफॉर्म इन कलर, युनिफॉर्म इन शेप अँड युनिफॉर्म इन साईज. म्हणजे काय पर्टिक्युलर ब्रिक असणार आहे तर तिला गुड किंवा वर्केबल ब्रिक कधी म्हणणार तर ज्यावेळेस तिचा कलर कसा असेल तुमचा युनिफॉर्म, त्यानंतर तिचा शेप पण कसा पाहिजे युनिफॉर्म आणि तिची साईज पण कशी पाहिजे तुम्हाला युनिफॉर्म. म्हणजे जर ती तुमची कन्व्हेन्शनल ब्रिक आवाज येतोय का रे? हो. आवाज येतोय? आवाज येतोय? ओके, आवाज द्यायचा करतो. करून आवाज येतोय का?
आवाज हॅलो हो ओके. तर आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड ब्रिक्स पाहत होतो. त्यामधली फर्स्ट बघितली आपण. इट शुड हॅव युनिफॉर्म इन कलर, शेप अँड साईज. देन सेकंड कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड ब्रिक इज it should be well burnt. Third characteristic, it should be free from cracks. Fourth, it should produce a good metallic ringing sound when two bricks are struck with each other. Then fifth one, it should not absorb water more than 20% of its dry weight when dipped in water. Then sixth, it should be adequately strong. And seventh one, it should be fire resistance. तर ह्या झाल्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड ब्रिक. तर एकदा परत एकदा रीड करतो. फर्स्ट, इट शुड हॅव युनिफॉर्म इन कलर, शेप अँड साईज. इट शुड बी वेल बर्न. थर्ड, इट शुड बी फ्री फ्रॉम क्रॅक्स. फोर्थ, it should produce a good metallic ringing sound when two bricks are struck with each other. Fifth, it should not absorb water more than 20% of its dry weight when dipped in water. Sixth, it should be adequately strong. And seventh one, it should be fire resistant. तर ह्या झाल्या तुमच्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड ब्रिक. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला स्टडी करायचं थोडंसं वेगळं आहे. क्लासिफिकेशन ऑफ ब्रिक्स म्हणजे सिंपल, त्याच्यामध्ये काय येणार तुमच्या कन्व्हेन्शनल ब्रिक अँड स्टँडर्ड ब्रिक. आणि नेक्स्ट पॉइंट काय आपलं क्लासिफिकेशन ऑफ ब्रिक्स. तर क्लासिफिकेशन ऑफ ब्रिक्स कशा केलं जातं. फर्स्ट, ए फर्स्ट क्लास ब्रिक्स. सेकंड क्लास ब्रिक्स. सी थर्ड क्लास ब्रिक्स. अँड डी फोर्थ क्लास ब्रिक्स. म्हणजे जे काय क्लासिफिकेशन येतं, क्लासिफिकेशन आहे ब्रिक्सचं, ते कसं केलं जातं. फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास अँड फोर्थ क्लास. तर आता क्लासिफिकेशन मध्ये फर्स्ट पॉइंट पाहू आपण. फर्स्ट क्लास ब्रिक्स म्हणजे काय. तर फर्स्ट क्लास ब्रिक्स, दीज ब्रिक्स आर वेल बर्न, रेक्टँग्युलर विथ शार्प एजेस. इट इज यूज फॉर बेटर वर्क. म्हणजे फर्स्ट क्लास ब्रिक तुम्ही कशी फाइंड आउट करणार किंवा तिला कसं कन्सिडर करणार की ती फर्स्ट क्लास ब्रिक आहे. तर दीज ब्रिक्स आर वेल बर्न, रेक्टँग्युलर विथ शार्प एजेस. म्हणजे तिच्या एजेस किंवा तिची शेप कशी असणार आहे. सॉरी, शेप कसा असेल फर्स्ट रेक्टँग्युलर आणि तिच्या एजेस कशा असतील शार्प एजेस. त्यानंतर सेकंड क्लास ब्रिक्स. तर आता सेकंड क्लास ब्रिक्स तुम्ही कधी म्हणणार. दीज ब्रिक्स आर वेल बर्न but they are having irregular shape. It is used for ordinary structure. म्हणजे सेकंड क्लास ब्रिक मध्ये सिंपल फरक काय राहणार आहे. त्याचा जो काय पर्टिक्युलर शेप आहे तो कसा असणार तुमचा इरेग्युलर शेप मध्ये. तर हे झाले तुमच्या सेकंड क्लास ब्रिक्स. त्यानंतर थर्ड क्लास ब्रिक्स. तर थर्ड क्लास ब्रिक्स कधी आपण म्हणणार त्यांना. दीज ब्रिक्स आर underburn. Its surface is rough. It is used for temporary structure and the places where rainfall is not heavy. म्हणजे कधी म्हणणार का हे जे ब्रिक्स असणार आहे थर्ड क्लास ब्रिक्स, त्या कशा असतील तुमच्या अंडरबर्न आणि त्यांचा सरफेस पण असा असेल तुमचा रफ. आणि तुम्ही युज कुठं करणार आहे टेम्पररी स्ट्रक्चर्स आणि ज्या ठिकाणी तुमचा रेनफॉल कसा आहे कमी आहे. तर हे झाले तुमच्या थर्ड क्लास ब्रिक्स. त्यानंतर फोर्थ क्लास ब्रिक्स. फोर्थ क्लास ब्रिक्स आपण कधी म्हणणार. दीज आर ओव्हरबर्न ब्रिक्स हॅव्हिंग इरेग्युलर सरफेस. इट इज युज्ड ॲज ॲग्रिगेट्स फॉर कॉन्क्रीट इन फाउंडेशन. म्हणजे फोर्थ क्लास ब्रिक्स कधी होणार का त्या कशा असणार तुमच्या ओव्हन बर्ड आणि त्यांचा शेप कसा असणार तुमचा इरेग्युलर इन शेप.
तर हे झालं तुमचं क्लासिफिकेशन ऑफ ब्रिक्स. तर त्याच्यामध्ये फर्स्ट क्लासिफिकेशन कुठलं असणार तुमचं? फर्स्ट क्लास ब्रिक. सेकंड क्लासिफिकेशन इज सेकंड क्लास ब्रिक. थर्ड क्लासिफिकेशन इज युअर थर्ड क्लास ब्रिक्स. अँड फोर्थ क्लासिफिकेशन इज युअर फोर्थ क्लास ब्रिक्स. तर हे झाले तुमचे क्लासिफिकेशन ऑफ ब्रिक्स. त्यानंतर नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला टाइप्स ऑफ स्पेशल ब्रिक्स. काही आपण पर्टिक्युलर ब्रिक्स अशा तयार केल्या जातात का त्यांचा उपयोग आपण कुठं करतो फॉर द पर्टिक्युलर वर्कसाठी. तर त्यामध्ये पाहू आपण टाइप्स ऑफ स्पेशल ब्रिक्स. तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या ब्रिक्स आहेत त्या अगोदर तुम्हाला सांगतो. फर्स्ट ऍसिड रेजिस्टंट ब्रिक्स. सेकंड इंजिनिअरिंग ब्रिक्स. थर्ड सिलिका ब्रिक्स. फोर्थ refractory bricks. Fifth, sand lime bricks. Sixth, blue bricks. Seven, colored bricks. And eight, one, fire bricks. म्हणजे आपल्याकडे काही टाइप्स ऑफ ब्रिक्स पण असणार आहे. तर त्या मी आता तुम्हाला लिस्ट सांगितली. तर आता वन बाय वन पाहू आपण. फर्स्ट वन ऍसिड रेजिस्टंट ब्रिक्स. तर ऍसिड रेजिस्टंट ब्रिक्स आपण कधी म्हणणार? इट इज स्पेशली युज्ड फॉर केमिकल प्लांट्स. तर ही झाली तुमची ऍसिड रेजिस्टंट ब्रिक. त्यानंतर सेकंड इंजिनिअरिंग ब्रिक्स. इट इज युज फॉर पेव्हिंग पर्पजेस. तर त्याला तुम्ही काय म्हणणार? इंजिनिअरिंग ब्रिक्स. त्यानंतर थर्ड सिलिका ब्रिक्स. इट इज युज्ड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ चिमनी. तर हे झाले तुमच्या सिलिका ब्रिक्स. त्यानंतर फोर्थ वन refractory bricks. It is used in metallurgical process. Then fifth one sand lime bricks. It is used for ornamental work. Then sixth one blue bricks. It is used for heavy engineering constructional work like bridge. Then seven, colored bricks. It is used for decorative work only. And last one is your 8, fire bricks. It is used for construction of furnaces and chimneys, as they have Hello?